काल आम्ही माननीय शिवसेनेचे मुख्य नेते आणि राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या बरोबर महायुतीचे जे ज्येष्ठ वरिष्ठ नेते आहेत अमित शाह साहेब त्यांना भेटण्यासाठी दिल्लीला गेलेलो होतो आणि शिवसेना पक्षाची भूमिका शिवसेनेच्या आमदारांचं शिवसैनिकांचं निकाल लागल्यानंतरचं ज्या बैठका झाल्या त्याच्यामध्ये जे काय मत आलं ते आम्ही नम्रपणाने माननीय अमित शाह साहेबांच्या निदर्शनाला आणून दिलेलं आहे। आणि काल तिथून मीटिंग संपल्यानंतर माननीय शिंदे साहेबांनी देखील दिल्लीमध्ये डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांच्या बंगल्यात माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितलं की आमची चर्चा सकारात्मक झालेली आहे आणि एक दोन दिवसात किंवा एखाद्या दुसऱ्या अजून बैठकीमध्ये याच्यावरनं सकारात्मक आणि समन्वयातनं चर्चा करून योग्य यातनं मार्ग निघेल। त्याप्रमाणे एखादा दिवस आजच्या उद्याच्या वाट पाहावी लागेल, पण निश्चित कालची चर्चा सकारात्मक झालेली आहे आणि चांगला मार्ग निघेल आणि योग्य मान सन्मान महायुतीतल्या तिन्ही पक्षांचा राखला जाईल अशी कालची चर्चा होती। आम्ही एकत्रच होतो सगळे, म्हणजे माननीय अमित शाह साहेबांच्या निवासस्थानावरती आता पोचायला कोण 5 मिनिटं आधी पोचलं, कोण 10 मिनिटं उशिरा पोचलं एवढंच, पण जेव्हा चर्चा झाली तेव्हा सगळे आम्ही एकत्र होतो आणि खेळमिळीत चर्चा झाली। असं काही नाही कोणाची वेगळी बैठक झाली, फक्त एक झालं, बैठक संपल्यानंतर शिवसेना खासदारांची स्वतंत्र बैठक अगोदरच निश्चित केली होती, कारण लोकसभेचं अधिवेशन सुरू आहे, सगळे खासदार दिल्लीमध्ये आहेत आणि मग माननीय शिंदे साहेब म्हटले की आपण आलोय तर सगळ्या खासदारांशी शिवसेनेच्या पक्षाच्या खासदारांना भेटूया, त्यांच्याबरोबर एक चर्चा केली साहेबांनी आणि आम्ही निघालो तिथनं। असं काही नाही, म्हणजे समन्वय योग्य आहे त्या सगळ्यांचं। मी सकाळी देखील सांगितलं की जेव्हा महायुतीमधले 3 प्रमुख पक्ष आहेत शिवसेना, भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, आणि सगळ्यांनी मिळून एकत्रपणानं जे प्रमुख नेते आहेत वरिष्ठ नेते आहेत महायुतीचे माननीय अमित शाह साहेब त्यांच्याबरोबर चर्चा केलेली आहे। आता याच्यावरती मी म्हणलं तसं सकारात्मक चर्चा झाली, त्यातनं योग्य मार्ग 1 किंवा 2 दिवसामध्ये निघेल। आता तो मार्ग निघेपर्यंत चर्चा काय झाली, मग आम्ही काय बोललो, मग आणखीन मित्रपक्ष काय बोलले, याच्यावरती आत्ता या स्टेजला भाष्य करणं मला योग्य वाटत नाही। एकदा या चर्चेचा सारांश, या चर्चेचा निष्कर्ष हा एकदा दिल्लीमधनं येऊ द्यात, मग तो आल्यानंतर आपण त्याच्यावरती अधिक भाष्य करू। नाही तुम्ही आता मला तेच समजत नाही, हे कळतंय सूत्र आहेत, हे जे माध्यमांनी जी काय बातम्या चालवल्यात ना याच्या बाबतीत मी तुम्हाला एवढंच सांगेन की प्रत्येक पक्षाला वाटत असतं की आपल्याला अधिक वाटा मिळावा, चांगला वाटा मिळावा, पण एकदा जर ठरलं सगळ्यांचं आपल्याला बघा माननीय एकनाथजी शिंदे साहेबांनी काय सांगितलं की माननीय अमित शाह साहेब आणि माननीय नरेंद्र मोदी साहेब महायुती बाबतीतला जो निर्णय घेतील तो आम्ही सगळेजण मान्य करू। त्यामुळं मागणं चर्चा करणं याच्यात काय गैर नाही, पण एकदा नेतृत्वावरती निर्णय सोपवल्यानंतर नेतृत्वाचा निर्णयाची वाट पाहणं आणि तो जो निर्णय येईल नेतृत्वाकडनं त्याप्रमाणे पुढची कार्यवाही करणं हेच योग्य आहे। थोडं मी म्हणतोय तसं एक किंवा आजचा किंवा उद्याचा दिवस जर आपण वाट पाहिली तर नक्कीच सगळ्या प्रश्नांची आपल्या उत्तर मिळतील। कसं आहे, हे सांगण्या एवढा मोठा मी नाही ना, हे सांगण्याचा अधिकार महायुतीतल्या वरिष्ठ नेत्यांना आहे। त्यामुळे जो वरिष्ठ नेत्यांचा अधिकार आहे त्या अधिकार कक्षेत जाऊन मी बोलणं योग्य नाही, पण मला असं वाटतं व्यक्तिगत की आज किंवा उद्याच्या 2 दिवसामध्ये योग्य मार्ग यातनं निघेल, समन्वयातनं आणि अतिशय सगळ्यांचा योग्य सन्मान राखून हा मार्ग निघेल। हे बघा मी मगाशी देखील सांगितलं की माननीय शिवसेना पक्षाचे मुख्य नेते आणि राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांचा प्रशासनामधला प्रदीर्घ अनुभव, त्यांनी घेतलेले कल्याणकारी निर्णय, त्यांनी घेतलेले लोकहिताचे निर्णय आणि त्यांचा प्रदीर्घ अनुभव विचारात घेता शिवसेनेचं असं मत आहे, शिवसैनिकांचं असं मत आहे, शिवसेनेच्या आमदारांचं असं मत आहे की माननीय शिंदे साहेबांच्या अनुभवाचा उपयोग, अनुभवाचा फायदा या महायुतीच्या सरकारला मिळाला पाहिजे। त्यामुळे आम्ही आग्रही आहोत
सगळे आमदार, सगळे शिवसैनिक, सगळे माजी मंत्री आम्ही आग्रही आहोत की माननीय शिंदे साहेबांनी सत्तेमध्ये, शासनामध्ये त्यांचं योगदान, त्यांचं मार्गदर्शन, त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचा सहभाग हा शासनामध्ये असला पाहिजे यासाठी आम्ही सगळे आग्रही आहोत. एक दोन दिवस वाट बघा, आजच्या आणि उद्याच्या दिवस. कारण काल चर्चा संपून आम्ही रात्री उशिरा पहाटे मुंबईमध्ये आलेलो आहोत. आता पुन्हा एकदा मान्य साहेब म्हटले, शिंदे साहेब म्हटले तसं कदाचित महायुतीचे जे प्रमुख नेते महाराष्ट्रातले त्यांची कदाचित एखादी बैठक होऊ शकते आज, आणि त्या बैठकीतनं चर्चा करून ह्यातनं काहीतरी, मी म्हणतोय ना तुम्हाला, सगळा मान सन्मान ज्याचा त्याचा योग्य पद्धतीनं राखला जाईल असा तोडगा निश्चितपणाने किंवा असा मार्ग यातनं निघेल.